दूषित पाणी पिल्याने नांदेडच्या नेरली गावात 300 ग्रामस्थांना जुलाब व उलट्या. पेशंट मध्यरात्री रुग्णालयात दाखल. नांदेड तालुक्यातील नेरली गावात ग्रामपंचायतद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र दूषित पाण्यामुळे काल सायंकाळपासून काही ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर हळूहळू इतर ग्रामस्थांनाही त्रास सुरू झाला आहे. दूषित पाणी पिल्याने जवळपास 300 ग्रामस्थांची प्रकृती बिघडली आहे. गावातून रुग्णवाहिका ऑटो यांच्या माध्यमातून 100वर पेशंट नांदेड येथे शासकीय व खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहेत. 6 रुग्णांवर खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर रात्री 12 वाजल्यापासूनच जिल्हा आरोग्य अधिकारी समिता देशमुख यांच्यासह आरोग्य पथक गावात तळ ठोकून आहे. गावात अनेकांवर उपचार सुरू आहेत. गावात आज दिवसभर मेडिकल कॅम्प लावण्यात येणार आहे. तर पुढील 2 ते 3 दिवस गावकऱ्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. मध्यरात्री आमदार बालाजी कल्याणकर यांनी ग्रामस्थांची भेट देऊन विचारपूस केली आहे. तुमचे पेशंट झालं का? आणि पाणी पिलं पाणी कुठं पाणी वगैरे नाही आता रोजचं पाणी भरलेलं. गावचा नागरिक पिण्याच्या टाकीकडे जाऊ शकत नाही. आपण वैयक्तिक जर वर गेल्याच्या नंतर आपल्याला ग्राम बरोबर येत आणि तेच ग्रामपंचायत क्रिटिकल आहे. बाकी सगळ्यांचं थोडं ठीक ठीक एक 3 जणांची एकदम सुरुवात होऊ द्या की फुल एक पण देणार म्हणा. Oh,